ओम दुर्गाय नमः. स्तोत्रे देवी कवच चंडिक कवच विनयो योग. ओम या चंडी कवचाच ब्रह्मदेव हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. चामुंडा ही देवता आहे. अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे. दिंद देवता हे तत्व आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रितर्त्य सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा. ओम चंडिकाय नमः. ओम मार्कडेय वदले ब्रह्मदेवा प्रत पितामहा या जगात तुम्ही गुह्य जे आजपर्यंत नच सांगितले कोणाला आणि ज्या योगे मानव कल्याण होईल. सर्वार्थ त्याचे रक्षण ऐसे एखादे उत्तम साधन मजलागी सांगावे. तदी तयांते उद्देशून काय बदले चतुरारन देवी कवच हेच ते साधन उपकारन संकलाते. हे पुण्यप्रद परम गुप्त तैसेच पवित्र अत्यंत सांगतो मी तुझ प्रत करी श्रावण ब्राह्मणा. देवीचे पृथक 9 मूर्ती असती तिच्यात प्रमुख शक्ती. त्या 9 दुर्गा प्रसिद्ध जगती नावे त्यांचे सांगतो. पहिले नाव शैलपुत्री ब्रह्मचारिणी ती दुसरी. चंद्रघंटा असे तिसरी. चौथी मूर्ती कृष्मांडा. 5वी स्कंदमाता म्हणून प्रसिद्ध 6वी कात्यायनी. 7वी कालरात्री जन्नी महागौरी ती 8वी. 9वी ती सिद्धिदात्री म्हणती हे वेदोक्त नावे असती. यांची विश्वव्यापक कीर्ती घेई ध्यानी विप्रवरा. जो भीषण अग्निलयात संगरी वैऱ्याच्या तावडीत दुर्गम स्थानी विषम स्थितीत संकटग्रस्त जाहला अथवा नाना भये संतस्त्र प्राणावरी न आले अरिष्ट. तो अर्थभावे भगवत प्रीत गेला शरण लवला आहे. त्याचे युद्धात वा संकटात काही अशुभ नाही होत. देवी प्रसादे तया प्रत नूरते किंचित शोकवेता. जे भक्तिपूर्वक सतत श्रीदेवी ते स्मरतात त्यांचा सर्वाते निश्चित होते उत्कर्ष जाणावा. हे देवेश्वरी जे दीनोदीन करतात सादरे तुझे चिंतन तू तयाचे करुणी रक्षण देतेस. सौख्य सुख शांती प्रेतारूढ चामुंडा माता. महिषारूढ वारवी माता. ऐरावत हृदयेंद्री माता. गरुडारूढ ती वैष्णवी. वृषभ स्थिती माहेश्वरी माता. मयूरतीत कौमारी माता. श्रीहरीची प्रियकांता. हाता धरते कमळाते ती पद्यस्थिनी लक्ष्मी माता. करते कल्याण सर्वता वृषभस्मित ईश्वरी माता. श्वेतरूपा जानवी आणि नाना अलंकार युक्त दिसते सुरक विभूषित. त्या हंसारूढ मोतप्रत ब्राह्मी नाम शोभते. त्या मातृदेव 9 संख्ये आहेत योग शक्तीचे युग. हे तुझीच रूपे समस्त रहस्य जाणती विद्वान. आणि त्यांच्या व्यतिरिक्त वस्त्रभूषण सुशोभित अन्य देवताही आहेत. सकल विश्व माझी या शक्ती देवता विशिष्ट असतात. क्रोध व्यात अभिमानी शस्त्रयुक्त. रटारूढ शोभती नाना आयुधे त्यांच्या हाती. तीक्ष्ण तेजस्वी झळकती शंख चक्र गदा शक्ती. खेटक मुळक नांगर त्रिशूळ समोर परशुपाश. भलाषाढ चाप विशेष आणि सहारक त्रास. धैती दुष्ट दमनार्थ त्या असुरांते निवारून. करितात देव कल्याण सद्भक्ता के अभय देऊन. रक्षितात निरंतर हे महारौद्रे देवी भगवती. तू महाघोर प्रतामूर्ती महाउत्सावी महाबलवती. हरिशी सहज महाभाई तू प्रकर दीप्तिमान. तेने दर्शनही कठीण तू शस्त्रसी भयभत करून. करसी विकल सर्वात्रे हे अंबिके ऐसे महिन म्हणून. आदरी करीतो वंदन मी सद्भावे तुझी शरण. नित्य रक्षावे मज लागी पूर्व दिशेचे आदरे करतो वंदन मी सद्भावे तुझी शरण. नित्य रक्षावी मज लागी पूर्व दिशेने ऐंद्री देवता. अग्नेसे अग्निदेवता. दक्षिणेस वाराही देवता. नित्य रक्षावे मज लागी. नेतृत्वेस खड्गधारिणी. पश्चिमेस वारुणी. वायवेत मृगवाहिनी. नित्य रक्षावे मज लागुनी. उत्तरेस कौमारी जन्नी. ईशान्येस शूलधारिणी. ऊर्ध्व दिशेने ब्रह्मानी. नित्य रक्षावे मज लागिनी. अधो दिशेत वैष्णवी माता आणि प्रेतारूढ चामुंडा माता. दस दिशांनी सर्वथा नित्य रक्षावे मज लागी.
जय देवी समोरुनी विजया देवी मागुनी अजिता तू डावीकडून नित्य रक्षावे मज लागणे अपरिजित रक्षावे उजवीकडून शेंडीस रक्षावे उद्योतिनी उमेन सहस्रावी राहुनी मस्तकात रक्षावे मालधारी रक्षावे ललटाते यशस्विनी रक्षावे भुवयांते त्रिनेत्र रक्षावे भूमध्याते नाकपुड्यांते यमघंटा शंकिनी रक्षावे नैनात द्वारवासिनी रक्षावे श्रवणात कालिका रक्षावे कपोलांत कर्णमुलांते शांकरी सुगंध रक्षावे नासिकेत चर्चिक रष्टावे उत्तरष्टात अमृतकला रक्षावे अधरोष्टाते जीविते माता सरस्वती कौमारी रक्षावे दातांत चंडिका रक्षावे कंठांत चित्रघंट रक्षावे स्वरयंत्रात तालुकेते महामाया कामाक्षी रक्षावे हनुवटीत सर्वमंगल रक्षावे वाणीत भद्रकाली रक्षावे ग्रीवेत मेरू दंडाते धनुर्धरी नीलग्रीवा रक्षावे ब्रह्मकंठात नलकुबरी रक्षावे कंठनलिकेत खड्गिनी रक्षावे स्कंधात बाहुती व्रजधारिणी दंडिनी रक्षावे हातात अंबिके रक्षावे हस्तांगुलते शूलेश्वरी रक्षावे हस्तनखांते कुक्षिती तू माता कुलेश्वरी महादेवी रक्षावे स्तनांते शोकविनाशिनी रक्षावे मनाते ललिता रक्षावे हृदयाते उदराते शूलधारिणी कामिनी रक्षावे नाभिते गुहेश्वरी रक्षावे गुह्य भागाते महिषवाहिनी रक्षावे गुद्वाराते लिंगाते पुतना कामिनी भगवती रक्षावे कटिते विद्यवासिनी रक्षावे जाणूनते महाबल रक्षावे जांगांते गुल्फांते माता नरसिंहिणी तेजस्वी रक्षावे पादपृष्ठांते श्रीदेवी रक्षावे पादगुल्लींते तलवासिनी रक्षावे पादतलांते दंतराष्ट्रकरासी पादनखा ऊर्ध्वकेशिनी रक्षावे कुंतलांते कौबेरी रक्षावे केशरंध्राते वर्गेश्वरी रक्षावे त्वचेते पित्ताते मुकटेश्वरी पार्वती रक्षावे रक्तमज्जेत वासमास अस्ति मेदांत कालरात्री रक्षावे आतड्याते कपाते माता चुडामणी पद्यवती रक्षावे षटचक्राते अर्थात मूलधारादी पद्यकोशांते अभिक्ष रक्षावे संध्यताते नकते जाते ज्वालामुखी ब्रह्मानी रक्षावे वीर्याते छत्रेश्वरी रक्षावे कांतीते मनबुद्धी अहंकाराते धर्मधारिणी रक्षावे व्रजहस्त रक्षावे पंचप्राणांते कल्याण शोभन रक्षावे मुख्य प्राणांते रसरूपांद्री पंचविषयांते रक्षावे माता योगिनी नारायणी रक्षावे त्रिगुणांते वारही रक्षावे आयुष्याते वैष्णवी रक्षावे स्वधर्माते यशकीर्ते चक्रिणी इंद्रायणी रक्षावे गोत्रात्रे चंडिका रक्षावे पशुधनांते महालक्ष्मी रक्षावे पुत्रांते भारती माता भरवी सुप्त रक्षावे पंथांते क्षेमकरी रक्षावे मर्गात राजद्वारी रक्षावे माते महालक्ष्मी सर्वदा विजया रक्षावे सर्वत राहून आणि उल्लेख गेला राहून तेथे रक्षणरहित स्नान देवी जयंती रक्षावे देवी सर्वगत तू समर्थ होऊनी मस्ती कृपावंत करुनिया कवचयुक्त सर्व काळ रक्षावे जो इच्छितो निज कल्याण या कवचाचे करावे पठन याचे स्मरण केला विन जाऊ नये कोठेही या कवचाचे सुरक्षित होऊन कार्यारंभ करीत त्याते सुयश सर्व कार्यात धन संपदा लाभते त्याते समस्त अभिष्टते प्राप्त होते कवचापाटे भूलोकी भाग्य वृद्धी पावते लाभते श्रेष्ठ ऐश्वर्य या कवचाने सुरक्षित तो निर्भय अंतरंगात सुभरितया तेजे प्राप्त होते पूज्य त्रयभुनी हे देवी कवच पावन देवांनाही दुर्लभ असून जो शुचिभूत होऊन त्रिकालपट्टो या लागे त्यासे प्राप्त देवी कला जो त्रिलोकी अजिंक सपला अपल मृत्यू नाही तयाला दीर्घायुष्य लाभते त्यांच्या व्याधी जातात विषबाधा नाही होत महाविज्ञ होऊन नष्ट निरसते सकळ अमंगल जादू टोना मारण मोहन आदी अभिचारिक प्रयोग भीषण यांचेही होते उच्छेदन कवचपाठ प्रभावे या भूमी जल आकाशात आणि उपदेशाच्या स्थानात जे उपद्रव संभवतात होती तेही निर्मूळ जीवजंतू आणि शूद्र देवता यांच्या त्रासात नृत्य शक्यता वंशदोष जन्म व्याधी व्यथा निर्सात सत्वरी त्याते ग्रहबाधा भूतबाधा यक्ष राक्षस प्रेतबाधा वेताळ कुष्मांड भैरवबाधा होत नाही केव्हाही
विषण भयंकर शाकिनी अंतराक्षातील डोकिनी. ब्रह्मा राक्षस त्या ते पाहुनी पडता ती दिगंतरी. अर्थात मानवासिनी विघातक त्या समस्त शक्ती अनेक. होता ती पूर्ण निष्प्रदेक कवचाधारी पुरती या कवचाचे नित्यपठन. करिता राजाचा वाढतो मान त्याचे तेज वृत्तीगत. होऊन माहयश कीर्ती लावते जो मनुष्य हे कवच म्हणून. करतो सप्तशतीचे पठन तोही सौभाग्य उन्नत. होऊन धन्यता पावतो जीवनी देवकृपेची त्यांच्या वंशात. उत्तम पुरुष जन्म घेतात आणि वंशस परांपर अखंडित चालू राहते निरंतर. महामायेचा प्रसाद प्राप्त तो नर परम भाग्यवंत. त्या ते मरणोत्तर गती उत्कृष्ट स्थान चिरंतर लाभते. तो धर्मात्मा निष्पाप्त त्या ते मिळते दिव्य रूप. कल्याणमय शिवा समीप नित्यानंदे राहतो देवी कवच ओम दुर्गाय नमः. अर्गला स्तोत्र विनियोग. ओम या श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. श्री महालक्ष्मी ही देवता आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रसन्नेसाठी सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून या स्तोत्राचा विनियोग आहे. श्री गणेशाय नमः. ओम चंडिकाय नमः. महामुनी मार्कंडेयानी जगदंब प्रसन्न व्हावी म्हणून अत्यदारे भाव धरुनी केले स्तवन यापरी. वदले माते महाभगवती तुझी विश्वा माझी कीर्ती. अनंत नामे रूपी जगती कार्य करती निरंजन. तू नित्य विजय म्हणून जयंती ऐसे नामभिधान. तू मंगल करसी म्हणून मंगला म्हणती तुझ लागुनी. तू कालरूपिणी सर्वसहारिणी यास्तव प्रसिद्धी काली म्हणून. तू सकल सौख्यदायिनी भद्रकालिनी प्रख्यात. तू नर कपालधारिणी म्हणून म्हणती कपालिनी. तू जगती दुर्गम म्हणून दुर्गा म्हणती तुझ लागणी. तू पूर्ण क्षमाशील म्हणून क्षमा नामे ज्ञानजन्नी. तू परम कल्याणकारिणी शिव म्हणती तुझ लागुनी. तू विश्वासी करती धारण म्हणून धात्री नाम पावन. तू यज्ञ भाग करीस तीग्रन स्वाहा म्हणती तुझ लागुनी. तू पिता राहते संतोषदायिनी तेने विख्यात स्वदा म्हणून. मी विनम्र तव चरणी नमस्कार तुझ लागुनी. तू मर्दिले मधु कैटभासी वरदान दिदले चतुर्नासी. रूप जय यश देऊनी मस्सी निवारणे शत्रुसी. तू वरिले महिषासुरासी तू नीच भक्ता महासुख देसी. रूप जय यश देऊनी मस्सी निवरावे शत्रुते. तू वदिले रक्तबीजासी सारिले चंडमुंडासी. रूप जय यश देऊनी मस्सी निवारते शत्रुसी. तू ग्रासिले शंभूनी शंभुआसी रगडले ध्रुम लोचनासी. रूप जय यश देऊनी मस्सी निवारते शत्रुशी. तव शत्रुघातक प्रतपासी कोणी न जाणती स्वरूपासी. रूप जय यश देऊनी मस्सी निवारते शत्रुशी. तू हरिसी दुरितांसी तू प्रसन्न विनम्र पुरुषांशी. रूप जय यश देऊनी तयांशी निवारी त्यांच्या शत्रूंशी. तू सकल व्याधी वारशी बहुस्तवने तोष पावसी. रूप जप यश देऊनी तयांसी निवारिती त्यांच्या शत्रुशी. चंडुके जे इह लोकात तो भक्ती अर्चना करतात. रूप जय यश देऊनी तया प्रत निवारी त्यांच्या शत्रुशी. देई श्रेष्ठ सौख्यमशी देई आरोग्य सौभाग्यासी. रूप जप यश देऊनी मस्सी निवार व्हावे शत्रुशी. देई श्रेष्ठ समर्थे मस्सी मम समर्थे द्रेष्टाशे नाशी. रूप जप तशय देऊनी मस्सी निवार व्हावे शत्रुशी. देई शस्त्र संपत्ती मस्सी करी सुदैवी कृतार्थमस्सी. रूप जप यश देऊनी मस्सी निवारताशे शत्रुशी. भक्तजनांचे विद्यावंत करी यशस्वी धनवंत. रूप जप यश देऊनी तयाप्रत निवारी त्यांच्या शत्रुशी. तू महादैत्य दर्पहारिसी तू नत निशीर्ष अखंड तुस्सी. रूप जप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुशी. तू चतुर्भुज परमेशी विदताही स्तवितो तुस्सी. रूप जप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुशी. स्वयं वासुदेव नित्य सुशी वंदुनी करतो स्तवनाशी. रूप जप यश देऊनी मस्सी निवारत शत्रुशी. शिवशंकर तस्कीर्तिसी गातो आदरे महिमा निपमासी. रूप जप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुशी. लवलवून रत्न किरटासी वंदिते सुरासर तपचरणासी. स्वयं वासुदेव नित्य तुस्सी वंदने करते
तवनासी रूपजप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुषी शिवशंकर ही तव कीर्तीसी गातो आदरे महिनासी रूपजप यश देऊनी मस्सी निवारते चतुरुषी लवलवुनी ही रत्न किरीटासी वंदिते सुरावर्तव चरणाशी रूपजप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुषी देवराजही स्वदेसी नित्य अर्चने बसतो तुसी रूपजप यक्ष देऊनी मस्सी निवारते शत्रुषी देई पुत्र धर्मसी पूर्वी समस्त मनोरथांसी रूपजप यश देऊनी मस्सी निवारते शत्रुषी अजून एक विनंती चरणी जी भावनवरती नेईल तारुणी ऐसे मनोरक्ष सुलक्षणी देई भार्या मज लागुनी जो मनुष्य हे स्तोत्र वाचून करी सप्तशतीचे पठन त्यांचे सप्तशंजपाचे पुण्य मिळेल श्रेष्ठ संपाद्य जो भाविक प्रभावती सायंतनी नित्य देवी समीप बैसुनी अत्यादरे हे स्तोत्र म्हणून करील ती याची वंदना त्याच्या शत्रूचे निवारण होईल सर्वता सर्व कल्याण तो भगवती कृपे भातून जाईल तरुण निश्चेते अग्रला स्तोत्र हे पावन करीते दुःख शोकाचे निवारण हे पुण्य श्लोक मुनीचे वचन घ्यावे अनुभूती साधके अग्रालोक स्तोत्र संपूर्ण दुर्गा मातो सरी की जय. ओम दुर्गाय नमः. किलक स्तोत्र. ओम विनयोग या किलक मंत्राचा शिव हा ऋषी आहे. अनुष्टुन हा छंद आहे. श्री महासरस्वती ही देवता आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचा एक भाग म्हणून स्तोत्राचा विनियोग आहे. श्री गणेशाय नमः. ओम चंडिकाय नमः. ओम मार्कंडेयन मुनीश्वर जगत कल्याणकारी तत्पर सप्तशतीचे किलकाचे सत्व रहस्यवदले या परी म्हणाले विश्वतून ज्ञान जाचे शरीर त्रय वेद त्रिने सुंदर शिर शोभते चंद्रकोर नमस्कार त्या सदाशिवा श्रेयस करतो जनाप्रत प्राप्त व्हावे सहज हा कल्याण हेतू मनाचा नमस्कार त्या सदाशिवा किलक स्तोत्र ही सर्व मंत्र्यांची किलका हे साची याच्या पठणे साधकाची होते उन्नती सर्वाते म्हणून सप्तशतीच्या पाठाक किलक म्हणण्याची आहे रीत त्याशिवाय नाही प्राप्त पूर्वत्व त्या पठणाने किलक समेत सप्तशतीचे पठन तेने भगवती होय प्रसन्न तिच्या प्रसादे प्राप्त कल्याण सौख्य लाभते जीवन त्याचे शत्रुनाशादी समस्त हेतू आपण सिद्ध होतात त्याचे येस सर्व कार्यात पूर्ती अतिष्ट कामना त्याचे कार्यसिद्धीसाठी अन्न औषधी मंत्र कृती यांची आवश्यकता तीच नेच उरते केव्हाही अर्थ किलक पूर्व सप्तशतीचा पाठ करिता सद्भावी नियमित दृष्टी उभवती शक्ती समस्त निर्मूळ होती सर्वता ऐसे भगवती जगजननी निजस्तवे दृष्ट होऊन उपचकांचे दुरित निवारून करिले मंगल सप्रभ एकदा काही जिज्ञासून शिवप्रभूचे भेटून जी शंका होती मनी केली निवेदन यापरी वदले अन्य मंत्रांनी साधते तेच सप्तशतीचे प्राप्त होते मग या दोहात कोणते श्रेष्ठ साधन सांगावे तरी शिवजी निश्चयपूर्वक वदले सप्तशती नामक स्तोत्र हेच शुभकारक सर्वरिष्ट जाणावे कारण जप पुण्य अन्य मंत्रांचे कालांतरे लय पावते परी सप्तशती पाठे मिळती अक्षरक्ष पुण्य उपासका यास्तव सप्तशतीचे विधान नीट ध्यानात घेऊन यांचे श्रद्धा भक्तीने पठन करावे नित्य नियमाने साधन अन्य मंत्राने त्यांनी अनुष्ठान सप्तशतीचे केले तरी तयाचे होते कल्याण निसंशय अर्थात आपली श्रेष्ठत्वाचा शिवकृपा निर्णय महत्वाचा पाठ देवी महात्म्याचा कारवा सकल जनांनी तनंद शिवप्रभूंनी स्तोत्र महिमा द्यावी घेऊन ते विशेष नियमबद्ध करून सांगितलेले उपासका त्या प्रतिबंधाचे कारण साधके तैसेच आचरण ठेवून देवी कृपे साधावे कल्याण हेच असे जाणावे तदनुसार जो वागतो तो सकल इष्टार्थ पावतो श्रेमस्थैर्य प्राप्त करतो होतो कृतार्थ जीवनी अर्थात जो कुष्ठ अष्टमीस वा कृष्ण चतुर्दश स्वचित्ते ध्यान्याय धनास अर्पितो देवी चरणाशी आणि सद्भावे करुनी स्तवन त्या धनाशी प्रसाद मानून श्रीदेवीच्या अधीन राहून करतो सद्भव्य सयास त्यावर भगवती पूर्ण प्रसन्न देते इष्टफल तया लागून भक्ती शरणगता विनती वर्तन अतिप्रिय ती लागणी त्याशिवाय तिची प्रसन्नता लाभत नाही जाण तत्वता अंतकरणी हा शून्यता
हेच रहस्य भक्तीने सप्तशती पाठाची यथा सांग होण्याची, हेच एक किल्ली साची द्यावी ध्यानी रोकडा. अशा प्रकारे उपसकावर देवी कृपा राहावी निरंतर. म्हणून शिवजींनी सप्तशती स्तोत्र केले किलिक या परी. जो या स्तोत्राचे निष्किल करून अर्थात देवी प्रसन्नतेला हा दारुण अहता प्रतिबंध दूर सारून करतो पाश्च सुस्पष्ट. तो देवीचा पार्षद होतो, तो सिद्ध गंधर्व होतो, तो निर्भय संचार करतो सुरोसुंदू सर्वत्र. त्या नृत्य नाही, बाधा त्रास होत नाही, देह पडता त्या ते पाही, लाभते उत्तम मोक्षगती. याचं कारण जाणतो सज्जन, सप्तशती फलदायी व्हावे म्हणून. किलक आत्मसात करून करिता ती पठनाते, आता किलक रहस्य जाणून अवधानी करावे पठन. अन्यथा निष्फळते वाचनम, व्यर्थ शिनवटा रचनेची, विश्वमाची ललनाप्रत, जे रूप लावण्य सौभाग्य प्राप्त. तो कृपा प्रसाद निश्चित, भगवतीचं जाणता आणि निष्कल्याण व्हावे म्हणून देवी चरण श्रद्धा ठेवून या मंगलस्तोत्राचे पठन करावे नित्य नियमाने. हे स्तोत्र उच्च स्वरात स्पष्ट शब्दोच्चारासहित म्हणत महापुण्यफल प्राप्त, लाभते विपुल संपदा. देवी प्रसादे त्या भक्ताते, ऐश्वर सौभाग्य प्राप्त होते, आयुष्य आरोग्य लाभते, होते पूर्ण कल्याण. असो असता शत्रुनाशिनी, श्रेष्ठोत्तम मोक्षदायिनी, कल्याण समयी जगदंबा भवानी कान बजावी सप्ताते. हे किलक समर्पणाचे स्तोत्र हिताचे महत्वाचे, पवित्र पुण्यदायक साचे, म्हणावे नित्य सप्रेम. दुर्वाकवच अग्रला समेत, कित्तकाचा करीते पाठ. देवी कृपेनी तो सद्भूत, सौख्य चिरंतर पावतो. किलक स्तोत्र संपूर्ण. दुर्गा मातो सरी की जय. ओम दुर्गाय नमः. वेदोक्त रात्री सूक्त. ओम रात्री असा प्रारंभ असलेला या पाठाचा ऋचांच्या सूक्ताचे कुशिक सोभर रात्री किंवा भारद्वाज हे ऋषी आहे. रात्री ही देवता आहे. गायत्री हा छंद आहे. देवी महात्म्य पाठात याचा विनियोग करावा. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. महत्त्ववादी इंद्रायणी युक्त ती रात्री देवी सर्व व्याम, विश्वातील समस्त वस्तू जाम प्रकाशमान करते. आणि हीच महाभगवती संपूर्ण जगाची निर्माती. जीवाच्या शुभ कर्म होती, विषत्वाचे पाहते. हीच तयांच्या कर्मफल प्राप्ती व्हावे म्हणून करतो युक्ती. विभूती रूपी या जगती राहते नित्य कार्यरत. ही अजर अमर व्यक्त वृक्षलतात व्यापून स्थित. जीवांचे अज्ञान निरतर ज्ञानमयी ज्योतीने. ही परशक्ती महासर्त भागिनी उषा देवीच, करती प्रकट विद्यातम स्वयेच निसात. महिमा आगाध यापरी, जिच्या आगमनेने सुख निवांत. जनिद्राधीन निज सदनात, खगवर्गटी घरक्याट. विश्रुतीची पावतो ती रात्र देवी खरोखर. या समयी आमच्यावर प्रसन्न व्हावी सत्वर. हीच एक प्रार्थना, ती करुणामयी मूर्ती असे सर्वांची सुख शांती. म्हणून तिच्या अंकावरती विसावता ती भूतमात्रा. तिच्या कृपेने ग्रामवासी, तियाचे यात्र करू प्रवासी. कीटक पक्षू आणि पक्षी सुखे शयन करतात. हे देवी तू आमच्यावर अहनिशा कृपा कर. पाप वासना करून दूर, वरी क्रोधादी विका करी. दृष्ट हेतू जे मनात, ते वृक दशूच निश्चित. त्या सकलांचा करुणी दात, धारून नाही आम्हासी. तू आम्हा सुखदायिनी व्हावे माते शुभ कल्याणी. शांतरूप मोक्ष देऊनी तो शोवावे सर्वार्थ. हे रात्रीची अधिष्ठाती उषा देवी महामती, तुझ्या चरणी ही विनंती. अज्ञात माते निरसावे हा अंधार सर्व्याम. गहन कृष्णवर्णयुक्त पातलासे माझ्या निकट. सर्वनाश करावा तरी धनाने फेडावा ऋण. तैसीच करावी कृपापूर्ण, देऊने आम्हा सत्य ज्ञान. महावैर हा मरावा हे रात्री देवी. तू आम्हास गोमाते सम होई खास. स्नेहरूपी दुग्नास देही हित कारणे, याच कारणे तुझ्याजवळ घेऊन करतो स्तुती प्रेमळ. भक्तिभावाने अनुकल करून घेतो तुझ लागी. तू व्योम स्वरूप परमात्म सुता, मजवरी तुझी कृपा होता. समस्त विषयी विकारवष्टा, वारे माते निच्छेने. यज्ञ घेते हा विश्वासी, तैसे स्वीकारी या अर्पणासी. स्तुती वसने निजमासी, होई प्रसन्न तुष्ट तू. वेदोक्त रात्री स्तूक संपूर्ण.
ओम दुर्गाय नमः. तंत्रोक्तरातिसुख. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. जी विश्वाला करुणी धारण, ठेवितो तयावरी निमंत्र, निर्माण पालन सरोस, घडविले समर्थ, ती तेजरूपी विष्णूची अतुलनीय शक्ती साची, ब्रह्मादेव त्या निद्रादेवीची स्तुती करू लागला वदला. रात्री म्हणून प्रख्यात, ती तूच देवता सर्व्याम, तू स्वाहा स्वधा निश्चित, वशटकार तू अशी, स्वर हेही तुझे स्वरूप, तू अमृत मयी नित्य निष्पास, ओंकार त्रय मात्र रूप, तूच गुप्त मात्र, तू अविनाशी श्रेष्ठ जन्नी, प्राख्यात सध्या सावित्री म्हणून, उत्पत्ती स्थिती लय कारणी, जगद्राती तू जगद्रूप, उत्पत्तिकाली सृष्टी, पालकलाही स्थिती रूपा, कल्पांत समयी सहान रूपा, धारण करती कर्याते, तू महामाया महाविद्या, तू महास्मृता महामेधा, महादेवी महान देवता, महामोह्या तुझ म्हणती, तू गुणत्रयाची निर्माती, तू सकळांची मूल प्रकृती, काल रात्री ऐशा व्याकी, स्वभावे अति दारुण, तू महारात्री मोहराणी, तू लक्ष्मी विश्वेश्वरी, री स्वरूपिणी सुंदरी, बोध लक्षण संपन्ना, तू बुद्धुनी लज्जा शांती, पुष्टी तुष्टी आणि शांती, नाना विघ्न आयुक्त होते, तेने भाषी भयप्रदा, शूल गदा चक्र खडक, शंख चाप बाण परिग, भक्त रक्षा याचा प्रयोग, तारीसु तू सद्भुक्ता, तू अत्यांतिक मोह, तू सुंदर सार्वाधिक, सौम्याहून सौम्यकारक, श्रेष्ठाहून श्रेष्ठ तू, हे अखिलात्मिक या विश्वात, ते सत्य सत्य वाजुरात, त्या सर्वाचा मूलभूत शक्ती स्तोत्र तू अशी, जो जगाचा सर्जन करता, पालन करता, सहारता, योग निद्रा त्या भगवता, आली तुझ्या कारणे, ऐसे तुझे समर्थ, अगाधानी अनंत, त्या तुझे स्तवन करण्यात कोण सशक्त आहे पा. या देवी तू मजला विष्णूला व महेशला शरीर धारण करायला लाविसे निज मायेने, हे तो महिम विराट, अनान्नकली अनंत, त्या तुझे स्तवन करण्यात कोण सशक्त आहे बा. तू स्वयंप्रभा प्रकाशित, तुझ औदार्य सर्वश्रुत, म्हणून विनंती तुझप्रत मजवस्तावे सांभाळण्याची, मधु कैटभ नाम, हे दोन असुर भयानक, माझ्या घातला ठाकले देख, घेई धाव देवतो, हे अजिंक्य महाबलवंत, यांना त्वरित करी मोहीम, आणि जगस्वामी विष्णुप्रत करी जागृती लवलाही, मग तयाशी प्रेरणा देऊन याचा नाश घडून, महासंकट हे निवारण, रक्षावे या शरणार्थ, तंत्रोक्त रात्री सूक्त संपूर्ण. दुर्गा मातो सरी की जय. श्रीदेवी अर्थ व शीर्ष. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम स्वर्गामधील देव समस्त देवीपाशी आले त्वरित, विनय पुसले तीस प्रती, तू कोण गे कल्याणी, ती वदली मी ब्रह्म एक, मीच प्रकृती पुरुषार्थ, व्यक्त व्यक्त विश्वसुबक, करते उत्पन्न जनावे, मी आनंदरूप विज्ञारूप विज्ञारूप, जगण्यात योग्य ब्रह्मरूप, अब्रह्मवीच मीच म्हटले, पंचीकृत महाभूपे अपंचीकृते महाभूते, यांच्यासह या जगाते मस्त स्वरूप जाणावे, चतुर्वेद वेदोत्तर ज्ञान विद्या आणि अविद्या दारुण, प्रकृतीसह तिच्या उन, जे भिन्न तोच मीच आहे, खनिजाही अतदृष्ट, देव मनुष्याही ऊर्ध्वसृष्टी, पशु आदी तीर्य सत्सृष्टी, सर्व काही मीच आहे, रुद्र आणि वसुरूपात मीच नित्य कार्यरत, आदित्य विश्वदेव रूपात मीच संचारिते सर्वत्र, मित्र आणि वरुण याच मीच करते धारण, इंद्र अग्नी दोघे जण अश्विनी कुमार मीच असते, अर्थात समस्त सृष्टीत ज्या ज्या सत्तीस देवता आहे त्या मीच आहे निश्चित, नाही मजविन काही, त्याने तीन पावलात त्रोलक्य व्यापले सर्व देखत, ते विष्णूचे आधारभूत मीच आहे सांगते, सोमतष्टा पुषा भगाला, ब्रह्मदेवानी प्रजापतीला, अंतप्रय सर्व विश्वाला, केवळ मीच अधिष्ठान, देवांचे श्रेष्ठ हरवी भार्ग, देती आणि सोमरसाते काढती, त्या जाणत्या यजमानांसाठी आहेच मीच हवी द्रव्य, मी अखिल विश्वस्वामिनी, उपासकांच्या धनदायिनी, मीच सनातन ब्रह्मारूपिणी, आदि मध्यातन, सकलांचा भक्तयजन करितात, त्या समस्त देवताचा मीच अग्रणी असे विख्यात, रहस्य हे जाणतेच,
मीच मूळ आत्मस्वरूपात उद्भूती आकाशवादी विकार आत्मनिष्ठ बुद्धीवर असते मीच अधिष्ठित. जो विद्वान प्रज्ञावंत मत्स्य स्वरूप जाणतो यथार्थ मत्स्य प्रसादे तया प्रथ देवी संपदा लाभते. तदी देव होऊनी विनम्र वदले देवी नमस्कार. तू महादेवी खरोखर नमस्कार तुझ असो. तू त्रिगुणांची समता मंगस्थानी कल्याण देवा शुभकारणी प्रसन्न चित्ता नमस्कार तुझ असो. तू अग्नी समान तपवर्णा तपश्चर्याने दीप्तिमान कर्म फलस्थावन भक्तजन तव आराध्य करितात. तू असुराचे निवारण करून रक्षिती संत सज्जन. दुर्गे आम्ही तुझी शरण नमस्कार तुझ असो. विश्वरूप देवगांनी उत्पन्न केली तेजस्वी वाणी ती अनेकांना प्राणी बोलली सोमुखे. ती वाणी देवता अन्नबलाती कामधेनुस आनंद मूर्ती या स्तवने हर्षयुक्त चित्ती राहो आम्हा समित सदा. ब्रह्मदेवी महात्म्य जाणून करतो आदरे तुझी स्तवन. तू शिवा परम पावन नमस्कार तुझ असो. तू वैष्णवी शिवशक्ती तू स्कंद माता सरस्वती तू दक्ष कन्या आदिसी नमस्कार तुझ असो. आम्ही जाणतो महालक्ष्मीने सर्व शक्तिरूपीण देवी ते ती भगवती आम्हा ते देवी शुप्रचोदना. हे दक्षा प्रजनाता आदिती असे तुझी सुता. हे विश्वविख्याता देवमाता निर्मिती तिजला सर्वही. ती प्रसूत होऊन झाले प्रकट अमरगण कार्यतयाचे सनातन विश्वकल्याण सर्वार्थे नानाविध वेदरूपानी. अधिष्ठिती सर्वभूती ती माया जगदंबा म्हणून असे पूजनी जगतात. तीच काम बीज आणि येऊनी तीच कमला व्रजपणी तीच हस वर्णी गृहस्थ स्वरूपिणी वायू अभ्रदेवरेत तीच सेरी कारण पावन तीच सकल वर्ण तीच प्रवृत्ती अधिष्ठान समस्त देन भेदाचे. ती सार्वत्मिक जगतमाता तीच मूळ विद्या तत्वता तिची महान विशेषता मोहिमी ती समस्त विश्वास ती साक्षात ब्रह्मरूपी परामशक्तीत निष्पात सगुण साकार दुर्गा रूप असे तिचे नावे. ती भाग्यत कार्यकारण तिने पंचाकुश धनुष्यवान करणी दृष्टांचे निवारण रक्षिते सकल धर्माचे अशी सगुण निर्गुणान तिचं श्री महाविद्या अधिष्ठित. हे रहस्य जगतात हे धन्य या जीवने तो शोकमुक्त होऊन नित्य तिलाच नाहती शरण. म्हणून ती माते तुला नमन रक्षी आम्हा सर्वाते. मंत्रद्रष्टा तुझी ऋषी काय सांगत ही देवीची अष्टवरुष्पाक्षत एकादश रुद्र प्राख्यात 12 आदित्य हेच असे जे करीती सोमरपान जे नच करती सोम्रपान. हे श्वदेव महान असती हिचे स्वरूप ही देवीचे यातून राक्षस असुर पिशाच शक्ती यश हिच त्रिगुणमयनी विशेष कला काष्ठाजी कालरूप हिच ब्रह्मा विष्णू शिवरूपिणी हिच विख्यात इंद्र म्हणून. ग्रह नक्षत्रे तारक अग्नी प्रजापती हीच असे. ही भगवती पापनाशिनी भोगानी मोक्षदायिनी अंतरहित मंगलरूपिणी अधिष्ठान यश विजयाचे. ही कल्याणमयी निर्दोष योग्य शरण जाण्याचं या वत्सल महादेवीचं वंदितो मी सद्भावे. री एक अक्षर मंत्र विख्यात याते देवी प्रणव म्हणतात. याच्या जपाने 4 पुरुषार्थ साध्य होतो भाविक. हा प्रणव ही ओंकार समान व्यापक अर्थात युक्त महान म्हणून ज्ञानी योगी जान याचे धान्य करतात. रेम क्लीम क्लीम चामुंडाई विच्छे या देवी नावार मंत्राचा असे अगाध समर्थ्यसाचे देतो आनंद उपस्कांचा. या मंत्राचे पठन करता लाभते सुख शांती प्रतिष्ठा आणि ब्रह्म सायुज्यता प्राप्त होते अपिस. या मंत्राचा अर्थ महान तो जाणुनी मनोमन करता सद्भावे याचे पठन महाफलदायी होतेस. हे महालक्ष्मी स्वस्वरूपिणी हे महासरस्वती चिप्स स्वरूपिणी हे महाकाली आनंदरूपिणी नमस्कार तुझ असो. ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी आम्ही बसतो सुस्प्रती निर्चून आमच्या आज्ञा ग्रंथी घ्यावी मुक्ती निजकृपे. जा प्राप्त काले रचया तेजस्विनी प्रभेने परिपूर्ण पांचकुंश करुणी धारण हृदय कमळात राहते. जी मनोमर स्वरूपयुक्त हस्ते अभय वरद मुद्रा दर्शित कामधेनुच इष्ट मनोरथ पूर्ण करते भक्ताजे. जी 3 नेत्राची शोभयासमन रक्तवर्ण जिचे वसन त्या देवीचे भजन करतो मी आदरे. ती महादेवी भयनाशिनी महाविद पदायिनी वारिणी करुणामूर्ती दादायिनी. तीच नावितो भक्तांना तिचं स्वरूप गहन अत्यंत ब्रह्मादी दैहिक नाही जपात. याचे कारण लोक समस्त अज्ञा म्हणती ती लागी
ती आदी अंतरहिता म्हणून संभुनिया अनंता नस दर्शनाची शक्यता म्हणती लक्षात लागुनी तिची उत्पत्ती नाही म्हणून आज म्हणतात ती एकत्र सर्व स्थिता एका म्हणते ती लागुनी ती एक अजूनही विश्वास अनंत रूपाने विराजित ही श्वेता प्रख्यात नौका म्हणती तीच लागणी अशा प्रकारे देवी व्रत असंख्य नामे झाली प्राप्त तिच्या चरणी मी शरणागत स्तवन करतो श्रद्धेने ती सर्व मंत्र सहित मातृका रूपाने अधिष्ठान शब्दांमध्ये अर्थरूपात विराजमान प्रत्यक्षी ती ज्ञानामध्ये चिन्मयातीन शून्यामध्ये साक्षीभूत तीच एक सर्वश्रेष्ठ दुर्गा म्हणती ती लागणी ती अगम्य वर्णातील दुराचाराचेही नाश करीन निजभक्ताचे संकटातून करीत लवलाही म्हणून या प्रपंचात मी होऊन दिन भयभीत त्या दुर्गेचा आश्रय घेत नामित तिचा आदरे देवी अर्थविशेष हे पावन याचे नित्य करीतो पठन तो महाभाग्यवान पुण्यवान या जगती त्याचे विष्णू सूर्य शिवाचे देवी आणि गणपतीचे अर्थविषय अध्ययाने महाफल लाभते जो मनुष्य या स्तोत्राचे महात्म्य नस जाणतो साचे स्थापना करून प्रतिमेची पूजन करतो नियमाने त्यातील शतलक्ष जप करूनही अर्चना फळ मिळत नाही साधना सार्थकता काही नज लागते तयाप्रत हे स्तोत्र परम पावन ज्याचे अष्टोत्तर पठन करतो एक पुरंपष्ट पूर्ण होते जनावे याचे दर्श संकेत पठन करत पापाची निरसर देवी प्रसादे संकटातून तर तो सज्जन भाविक तो याचे सायंती करते पठन दीन कृपे पार जाती जडून त्याचे प्रभावी करती पठन रात्री खूप पापे जरती सूर्यदेव आणि सूर्यास्त पठन दोन्ही समयास निष्पत्ता त्या साधकास सहभावे साधता मध्यरात्री तुरी संदेश करता त्याच्या पठनास देव कृपेने त्या नरास वाच सिद्धी लाभते मूर्ती सन्मुख करता पाठ देवी समीपता होई प्राप्त स्थापना अशी करती पाठ पान प्रतिष्ठा होत असे बहुमसिद्धी योग प्रय अमृत सिद्धी योग म्हणतात ते मूर्ती समोरील पाठ निर्वारित महामृत्यूशी हे देवीचे उपनिषद याचे महात्मासे गात भाविकास्तव ती सुगद काळ विनम्रतयाचे श्रीदेवी अर्थविशेष संपूर्ण दुर्गा मातो सरी की जय दुर्गा सप्तशती स्तोत्र संपूर्ण।